कसं आहे माहिती आहे का, आपल्या कष्टाचं आपल्याला मिळायला हवं. आता मी माझे सहकारी मारुती भिकाजी मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रिटायर मुंबई पोलीस, यांच्याशी मी आता बातचीत करतोय. आणि ते माझे जुने सहकारी आहेत पलटण रोडचे. आणि आम्ही एकत्र राहिलोय, जेवलोय, खाल्लोय, बसलोय. आमचे नातेसंबंध चांगले होते. आज ते मला सकाळी भेटलेत, वॉकिंगला चाललेत. आणि माणसाने चालावं, आणि चाललं तर माणूस चालणार आहे पुढे, आणि नाहीतर ताटीवर जाणार आहे. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी आता गणपतीच्या माळाकडे चाललो आहे. आणि गणपतीचा माळ हे तुम्हाला मी दाखवतोय. आता समोर मेरुलिंग पर्वत आहे, आणि आमचं एक छोटंसं गाव आहे महिगाव. ना ते नाही बोलायचं आपण, त्यांनी कसंही वागू, पण आम्ही असे वागणार नाही याची मी ग्वाही देईन आपल्याला. आणि गाव आपलं चांगलं आहे, आणि सुखात चाललंय. सगळी माणसं सुखात राहू द्या असं मी दत्त महाराजांना विनंती करेन. अण्णा महाराज की जय माझे सद्गुरू आहेत. आणि नारायणपूरची पण मी सेवा करतोय, पौर्णिमेला जातोय. आणि सर्वांच्या वतीने जे आता मी पुढील कार्य आरंभलंय, तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मला आपण गावातर्फे आशीर्वाद द्या. आणि जे कार्य सिद्धीस मी घेऊन जात आहे त्याला श्री ज्योतिबा महाराज, आत्ताच मी पहाटेचा काकड आरती पण दर्शन घेऊन आलो आहे. हा व्हिडिओ मी आपल्यासाठी मुद्दाम बनवत आहे की आमचं गाव पाहू, आपण या गावाला यावं, या महिगावचं वाढवावं, भेट द्यावं. आणि चांगलं गाव आहे, सुखी गाव आहे, एक आदर्श गाव आहे. आणि गावाची उन्नती अशीच पुढे होऊ, आणि आमच्या गावाला आदर्श पुरस्कार गाव मिळावं असं मला वाटतं. बरंच बोलावंसं वाटतं. या गावात मी लहानापासून मोठा झालो आहे, आणि मी वाढत राहील. आणि माझं जेवढं करता येईल मला तेवढा गावाचा विकास मी करेन. आणि आमच्या शाळेला 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. आता मी दाखवत आहे, आता ही आमच्या गावाकडच्या लोकांची वस्ती आहे, आणि सगळं एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. हा एकमुठी गाव आहे, असा गाव होणे नाही. समोर मी आपल्याला शाळा दाखवत आहे, शाळेचं पटांगण दाखवत आहे, आणि सायगावकडून येणारा रस्ता दाखवत आहे. मी तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत नाही आहे. आता सूर्य नुकताच उगवतोय, सूर्याचं दर्शन घेतोय, गावातल्या माणसाचं दर्शन घेतोय, आणि सर्वांचा आशीर्वादही घेतोय. आणि याच आशीर्वादाच्या जोरावर मी पुढे जाऊ इच्छितो. तर गावांनी आता आमचे आईवडील तर नाही आहेत, तर जनार्दनच आमचं आईवडील आहेत. एवढं मी बोलतो. आणि सर्व गावाला आमचा पवार परिवारातर्फे, घनसोली यांच्यातर्फे नमस्कार. आणि आम्ही आता पोरके झालो आहोत, पण गावात आमचं जनार्दन आहे, आई वडील आहेत असं मी मानतो. आणि हा छोटासा व्हिडिओ आता समाप्ती करतो, आणि गणपतीच्या माळाकडे मी रवाना होत आहे. हे बघा कसं सुंदर गाव आहे बघा आमचं. पण मी दाखवू शकत नाही, मला काय करावं, कोणी दुसरा माणूस माझ्याकडे नाही आहे. आणि हे आमचे आता SI साहेब चाललेत, वॉकिंग करतायत, ते माझे आवडते आहेत. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जर मी आपल्याला दाखवू नाही शकत आहे, पण काय करावं, माझं दुर्भाग्य आहे की माझ्या जोडीला कोणीच नाही आहे. हो, एवढं बोलतो आणि माझं एक छोटंसं भाषण संपवतो. आणि हाच व्हिडिओ मला चित्रपटसृष्टीत घेऊन जाईल, आणि एक मानाचं स्थान देईल अशी मी ग्वाही देतो. आणि मी जर मला भूमिका मिळाली तर या गावाचं आणि माझं सर्वांचं भाग्य मी उजळवेन. आणि एक सिने कलाकार, एक सिने नट आपल्या गावाला मी देईन की तो महिगावचा असेल. आणि ज्योतिबाचरणी सगळ्यांचं विनंती करतो, सगळ्यांचं कौतुक करतो. एवढं बोलून मी इथेच थांबतो.
आपली रजा घेतो. जय हिंद. परत जय महाराष्ट्र. वंदे मातरम. भारत माता की जय. जय हिंद.